विद्यमान नगरसेवक असलेली जागा त्या पक्षाला देण्याची महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा। महायुतीची पुन्हा गुरुवारी बैठक। बैठकीमध्ये दोन्ही पक्षांकडून वॉर्डनिहाय चर्चा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येऊन करणार युतीची घोषणा। येत्या काही दिवसांमध्ये युतीची घोषणा होणार, संजय राऊत यांची माहिती। पुण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून कामाला वेग। उद्यापासून 2 दिवस पुण्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठका। बैठकीमध्ये युतीबाबत महत्त्वाचा निर्णय होणार। ठाकरे बंधूंच्या प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्क मैदानावर होणार। ठाकरे बंधू संयुक्त सभा घेण्याची शक्यता। दोन्ही पक्षांकडून शिवाजी पार्कसाठी पालिकेला पत्र। मुंबईत महायुतीसोबत लढण्यास राष्ट्रवादीचे प्रयत्न। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट। मात्र नवाब मलिक यांच्याबाबत भाजपची भूमिका ठाम। मनपा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींची बैठक। सांगलीमध्ये राष्ट्रवादीत मोठा पक्षप्रवेश। काँग्रेस भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फुटले। माजी नगरसेवकांसह 10 ते 15 जणांनी घेतली अजित पवारांची भेट। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अधिकाऱ्यांना भरला दम। जनता हीच मालक आहे, जनतेची कामं झाली पाहिजेत। जी व्यवस्था जनतेला न्याय देत नाही ती उघडून टाकली पाहिजे, नितीन गडकरी यांचं वक्तव्य। मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली भेट। उदय सामंतांच्या तब्येतीची केली विचारपूस। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या तलवाडा गावामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण। गावाला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने गावकऱ्यांनी सत्तारांची घोड्यावरनं बसून मिरवणूक काढली। रायगडच्या महाडमध्ये प्रवीण दरेकरांचे पोस्टर फाडल्याची घटना। निवारा शेड उभारल्यानं प्रवीण दरेकरांनी लावले होते पोस्टर्स। अज्ञातानं बॅनर फाडल्यानं प्रशासन अलर्टवर। मूर्तिजापूरमध्ये 4 भाजप पदाधिकाऱ्यांची 6 वर्षांसाठी पक्षातनं हकालपट्टी। पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत कारवाई। जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीची बारामतीमध्ये प्रचार फेरी। नागरिकांकडून उमेदवारांचं ठिकठिकाणी स्वागत। बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला होणार मतदान। वन्य प्राणी आणि मानव संघर्षाच्या प्रश्नावरती आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत निवेदन दिलं। वन्य प्राण्यांच्या समस्येवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी। मेळघाटातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची संसदवारी। खासदार बळवंत वानखेडे यांचा अनोखा उपक्रम। वानखेडेंनी आदिवासी बांधवांना घडवली दिल्लीची सहल। आदित्य ठाकरेंची 20 डिसेंबरला पुण्यात सभा। पुण्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा पंचनामा या टॅगलाईनवरती सभा घेणार। जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको। मुंबईमध्ये अज्ञातांनी लावले बॅनर। बॅनरमधनं ठाकरे बंधूंवर निशाणा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये 10 वर्षात 4 लाख मतदार वाढले। वाढलेले मतदार कोणाला भारी ठरवणार आणि कोणाला घरी पाठवणार? मनपात रंगला राजकीय आखाडा। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी महापौर जयश्री पावडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश पावडेंसह समर्थकांचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपत पक्षप्रवेश। तपोवन परिसरामध्ये प्रस्तावित असलेले MIC सेंटरची निविदा अखेर रद्द। निविदा रद्द झाल्याने शासनाच्या साईटवरती स्पष्ट। मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनाकडून निविदा रद्द। येरवडा तुरुंगामधून शीतल तेजवानीचा बावधन पोलिसांनी घेतला ताबा। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानीची आज समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता। संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी। न्यायदेवतेवरती आमचा विश्वास। संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। दुधाळ म्हशींना 50% अनुदान देण्याची मागणी। राजाभाऊ भिंगे यांच्याकडनं अधिवेशनामध्ये निवेदन सादर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनानंतर पंढरपुरात जल्लोष। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शोध अभियानामध्ये आढळले 83 नवीन कुष्ठरुग्ण। गेल्या 8 पंधरवड्यामध्ये कुष्ठरोग विभागाकडून राबवण्यात आले व्यापक सर्वेक्षण। या अभियान कालावधीमध्ये 4,88,785 घरांमधील नागरिकांची शारीरिक तपासणी।
हिंगोलीमध्ये शहरी बेघर इमारतीमध्ये नोकरदारांचं वास्तव्य. अनेक बेघर लोकांवरती रस्त्यावरच थंडीत कुडकुडण्याची वेळ. मात्र ज्यांच्यासाठी बांधलेल्या इमारतीमध्ये इतरांचंच वास्तव्य. संभाजीनगरच्या खांडी पिंपळगाव इथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्यामुळे ग्रामस्थांचा संताप. गावातील तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी जागा नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट ग्रामपंचायतीसमोरच रचलं सारण. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील नागवेकर हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर डॉक्टर संघटनांकडून 24 तास खासगी रुग्णालय बंद. बंदमुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी. इंदापूर शहराच्या बाह्यवळण सर्व्हिस रस्त्याची दुरावस्था. रस्त्यावरती दगडगोटेसह खडीचा साठा. दुचाकी चालकांचा अपघात होण्याची शक्यता. तत्काळ रस्ता खुला करून द्या, नागरिकांची मागणी. रत्नागिरीच्या समुद्रामध्ये एलईडी लाईटच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांवरती मत्स्य विभागाची कारवाई. अधिकाऱ्यांकडून नौका जप्त. सुधारित नियमानुसार नौकेवरती 5 लाखांचा दंड. वाशी पोलीस ठाण्याच्या वतीनं शाळेसमोर सुरक्षेच्या दृष्टीने मॉक ड्रिलचं आयोजन. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद कसा द्यावा याचा मॉक ड्रिलद्वारे सराव. भंडारात थंडीची लाट. उबदार कपड्यांच्या शोधामध्ये नागरिकांची. तिबेटियन बाजारपेठेमध्ये गर्दी. तिबेटियन स्वेटर आणि मफलरला नागरिकांची पसंती. मावळमधील उर्से गावामध्ये चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रॅली. 5 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या केल्याची घटना. शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची रॅली. कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं महापालिकेसमोर शंखध्वनी आंदोलन. प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हद्दवाढीला विरोध. कृती समितीचा आरोप. अकोल्यातल्या बार्शी टाकळी इथे नाफेडमार्फत सुरू असलेल्या सोयाबीन आणि कापूस खरेदी प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा आरोप. शेतकरी एल्गार समिती बार्शी टाकळीकडून तहसीलदारांना निवेदन. येवल्यामध्ये शेतकऱ्यांची दिवसा वीज पुरवठ्याची मागणी. कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर आक्रोश मोर्चा. मावळ तालुक्यातल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी 10 अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई. कारवाईनंतर महसूल विभागातल्या विविध संघटनांकडून काम बंद आंदोलन. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची व्यक्तीची मागणी. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यानं प्राण वाचले. धुळ्यात रोड रोमियोंना कंटाळून विद्यार्थिनी शाळेत जात नसल्याचा धक्कादायक प्रकार. तर पोलीसच रोड रोमियोंची पाठराखण करत असल्याचा आरोप. पालकांचा पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या. भंडाऱ्याच्या खात रोड परिसरामध्ये अपघाताचं सत्र सुरूच. अपघातांमध्ये निर्दोष नागरिकांचा जातोय बळी. अपघात रोखण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आणि ब्रेकर बसवण्याची नागरिकांची मागणी. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिला डॉक्टरच्या चेहऱ्यावरनं हिजाब ओढून काढल्याच्या निषेधार्थ अकोल्यात आंदोलन. आंदोलकांनी घोषणाबाजी करत जोडे मारून व्यक्त केला निषेध. जालन्यात 32 वर्षीय तरुणाची गोदावरी नदीपात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या. अंबड तालुक्यातल्या शहागड इथली घटना. दुर्दैवी घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त. जळगावच्या 40 गावामध्ये 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीमध्ये सापडला. शाळेतनं घरी येत असताना विद्यार्थिनी झाली होती बेपत्ता. जळगावमध्ये शाळेजवळच्या नाल्यामध्ये बुडून 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षावरती पालकांचा संताप. लातूरच्या नळे गावातील तलावामध्ये आढळले दोघांचे मृतदेह. महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. चाकूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. पोलिसांकडून तपास सुरू. बोरिवली पूर्व इथे लक्ष्मीनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीतल्या जवळपास 50 वर्ष जुन्या इमारतीची बाल्कनी कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. बुलढाण्यामध्ये दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर बाजूला जाणाऱ्या बसला डोकं धडकल्यामुळे तरुणीचा मृत्यू. तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती. पुण्याच्या दौंडमध्ये सांगली मनमाड मार्गावरती चाक निखळल्यामुळे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. बेळगाव रामनगर धारवाड मार्गावरती झाडाला धडकल्याने कारचा अपघात. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी.
नांदेडमध्ये रेती वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेमध्ये बाईकस्वाराचा मृत्यू. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेमध्ये एका आठवड्यात 6 जणांचा मृत्यू. धुळ्याच्या बिजासन घाटामध्ये दुचाकी घेऊन जाणारा कंटेनर उलटला. अपघातानंतर कंटेनरमधून 2 दुचाकींची चोरी. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धुळ्यातल्या बिजासन घाटामध्ये पुन्हा एकदा अपघात. बटाटे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा तोल गेल्याने ट्रक उलटला. अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या येळवडे इथे गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला आग. विद्युत तारांचं स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. आगीमुळे गवत जळून खाक. मुंबईच्या दहिसर पूर्व इथल्या शांतीनगर परिसरामध्ये टेम्पोला आग. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. जळगावच्या अमळनेर नगरपालिकेच्या कचरा डेपोला अचानक आग. अग्निशमन दल वेळीच दाखल झाल्यामुळे तातडीनं आग विझवण्यात यश. अमरावतीच्या शिवणगावमध्ये पुन्हा भूकंप सदृश धक्के. 3 महिन्यामध्ये 4 भूकंप सदृश धक्क्यांमुळे गावात भीतीचं वातावरण. भूकंप मापक यंत्र बसवण्याचं प्रशासनाचं आश्वासन. अद्याप यंत्र बसवलं नाही. नाशिकच्या बागलाणचं आराध्य दैवत यशवंतराव महाराज यांच्या यात्रेला सुरुवात. बागलाणचे तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी आणि देवस्थानचे ट्रस्टी यांच्या हस्ते पूजा आणि अभिषेक संपन्न.